नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत नॉमेनक्लेचर ऑफ इथर. इथरला नाव कसं लिहायचं त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. इथरला दोन प्रकारे नाव दिलं जातं. पहिली सिस्टीम कॉमन नेम सिस्टीम, दुसरी सिस्टीम IUPAC नेम सिस्टीम. बाबांनो, कॉमन नेम सिस्टीमनुसार इथरला कसं नाव दिलं जातं त्याची माहिती या ठिकाणी आपण घेणारच आहोत. परंतु जर तुम्हाला याची सविस्तर माहिती पाहिजे असेल, डिटेल माहिती पाहिजे असेल, तर याच्यावरती आपला एक सेपरेट व्हिडिओ आहे. कॉमन नेम सिस्टीम ऑफ इथर बाय षडाक्षरी सर. कॉमन नेम सिस्टीम ऑफ इथर बाय षडाक्षरी सर. कॉमन नेम सिस्टीम ऑफ इथर बाय षडाक्षरी सर. हा व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये सविस्तर आहे. थोडक्यात इथं पण सांगतो. ठीक आहे. तर या ठिकाणी नॉमेनक्लेचर बघत असताना पहिलं जे नॉमेनक्लेचर आहे त्याचं नाव आहे कॉमन नेम सिस्टीम. आता कॉमन नेम सिस्टीम नेमकं काय म्हणते याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. ओके. आता कॉमन नेम सिस्टीमनुसार नाव तयार कसं होतं हे आपण या ठिकाणी सविस्तरपणे बघूयात. आता तुमच्यासमोर एक उदाहरण घेतो मी. ROR इथर आहे. हा इथर आहे आणि या इथरला आपल्याला कॉमन नाव लिहायचं आहे. आता कॉमन नाव लिहित असताना एक लक्षात घ्या, हा ऑक्सिजन आहे आणि या ऑक्सिजनच्या डावीकडे बघा आणि उजवीकडे बघा. मी काय सांगतो नीट ऐका. माझे नियम जगाच्या वेगळे नियम आहेत, ते व्यवस्थित लक्षात घ्या. तुम्हाला त्या कंपाऊंडला नाव देता आलंच पाहिजे. आता हा कोण आहे? ऑक्सिजन आहे. या ऑक्सिजनच्या डावीकडे बघा, उजवीकडे बघा. R म्हणजे कोण? अल्किल ग्रुप. समजा हे दोन्ही अल्किल ग्रुप जर सारखे असतील, सेम असतील, तर त्याचं नाव होईल डाय. वापरायचं आधी डाय. सेम असतील तर डाय. मग त्या अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं डाय अल्किल आणि शेवटला इथर शब्द लिहायचं. बघा, इथरला कॉमन नाव कसं लिहायचं बाबांनो? ऑक्सिजनचा जो ॲटम आहे, ऑक्सिजन जो एलिमेंट आहे, त्याच्या डावीकडे बघावे, उजवीकडे बघावे आणि दोन्हीकडे असलेले अल्किल ग्रुप जर सेम असतील तर डाय घ्यायचं. मग त्या अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं आणि शेवटी इथर लिहायचं. म्हणजे डाय अल्किल इथर असं नाव होईल जर हे दोन्ही अल्किल ग्रुप सेम असतील तर. ऑक्सिजनला जोडलेले दोन्ही अल्किल ग्रुप जर सेम असतील तर अशा प्रकारच्या इथरचं कॉमन नाव काय होईल? डाय अल्किल इथर. ओके. समजा हे वेगवेगळे, हा वेगळा आहे, हा वेगळा आहे. आपण R' करू कळण्यासाठी. समजा हे दोन्ही अल्किल ग्रुप वेगवेगळे आहेत. ऑक्सिजनला जोडलेले दोन्ही अल्किल ग्रुप जर वेगवेगळे असतील तर त्यांचा क्रम अल्फाबेटिकली ठरवायचं. तुम्ही म्हणसाल मला गुरुजी अल्फाबेटिकली म्हणजे काय हो? अरे बाबा, अल्फाबेटिकली याचा अर्थ असा होतो, तुमच्या ABCD मध्ये अगोदर कोणता शब्द येतो? ABCDEFGHIJKLMN हे माहित आहे ना? त्याच्यामध्ये आधी कोण येतो तो आधी लिहायचं. वेगळे असतील तर. जर ते डिफरंट असतील तर काय करा? पहिल्यांदा जो आधी येतो त्याचं नाव लिहा अल्किल. आपण उगं कळण्यासाठी लिहू अल्किल, अल्किल डॅश म्हणू कळण्यासाठी, आणि शेवटी लिहायचं इथर. असं त्याचं नाव तयार होईल. बघा, सेम असतील डाय अल्किल इथर, डिफरंट असतील अल्किल, अल्किल डॅश इथर, असं आपण म्हणूयात कळण्यासाठी. आपल्याला त्यांचा क्रम अल्फाबेटिकली घ्या. समजा एका बाजूला मिथिल आहे आणि एका बाजूला इथिल आहे. एका बाजूला मिथिल आहे, एका बाजूला इथिल आहे. समजा म्हणलं म्या, ह्याच्यामधलं पहिलं अक्षर बघा M आहे, ह्याच्यामधलं पहिलं अक्षर बघा E आहे. मग आता बघा ABCD मध्ये M आधी येते का E आधी येते? म्हणा ABCDE आलं म्हणजे आधी E आलं. मग FGHIJKLM आता येते, हे आधी येते म्हणून हे नाव आधी लिहा. म्हणून नाव येईल आधी इथिल, मग मिथिल आणि शेवटी इथर लिहायचं. एक उदाहरण सांगितलं कळण्यासाठी तुम्हाला. ठीक आहे. आता प्रत्यक्षात कसं नाव लिहितात त्याचे उदाहरणं आपण बघूयात. एकच महत्त्वाचं वाक्य आहे, ऑक्सिजनच्या डावीकडे बघावे, ऑक्सिजनच्या उजवीकडे बघावे. हे दोन्ही अल्किल ग्रुप जर सेम असतील तर डाय अल्किल इथर असा शब्द लिहायचं. पहिल्यांदा डाय लिहा, मग अल्किल ग्रुपचं नाव लिहा आणि शेवटी लिहा इथर. डाय अल्किल इथर असं त्याचं कॉमन नाव होईल. ऑक्सिजनच्या डावीकडे बघा, उजवीकडे बघा. दोन्हीकडे जोडलेले ग्रुप जर वेगवेगळे असतील तर जो ग्रुप अल्फाबेटिकली अगोदर येतो त्याचं नाव अगोदर लिहा,
जो ग्रुप अल्फाबेटिकली नंतर येतो त्याचं नाव नंतर लिहा आणि शेवटला लिहा इथर. नाव होईल अल्किल, अल्किल डॅश इथर कळण्यासाठी. आता एक एक उदाहरण घेऊ, तुमच्या लक्षात येईल. फार सोपं नॉमेनक्लेचर आहे आणि सविस्तर माहिती तुम्हाला माहीत आहे. सविस्तर माहिती तुम्हाला माहीत आहे. ओके, आता काही उदाहरणं आपण घेऊयात आपल्याला कळण्यासाठी, म्हणजे हा संपूर्ण भाग तुम्हा सर्वांच्या लक्षात. अतिशय सोप्या प्रकारचं नॉमेनक्लेचर आहे. प्रत्येक नाव व्यवस्थित समजून घ्या. समजलं का? काळजीपूर्वक ऐका. मी एक नाव तुमच्या समोर सांगतोय. एक्झाम्पल नंबर 1 बघा. CH3O CH3. आता नाव लिहायचं आहे. हा कोण आहे? ऑक्सिजन. बरोबर का? आता तुमच्या समोर काय आहे? आता हा ऑक्सिजन आहे. मी तुम्हाला सांगतोय ऑक्सिजनच्या डावीकडे बघावे, ऑक्सिजनच्या उजवीकडे बघावे. दोन्हीकडे जर सारखे ग्रुप असतील तर डाय घ्यायचं. मग तुम्हाला माहित आहे इथं कोण आहे? CH3 मिथिल नाव आहे. इथं कोण आहे? CH3 मिथिल नाव आहे. नाव तुम्हाला माहित पाहिजे. दोन्हीकडे सेम आहे. मला याचं डाय घेऊ का नावायचं आता? आणि मग नाव लिहिताना पहिल्यांदा लिहा डायो, मग त्याचं नाव लिहा मिथिल आणि शेवटी शब्द वापरा इथर. नाव झालं डाय मिथिल इथर. फार सोपं नॉमेनक्लेचर आहे. याच्यामध्ये आपल्याला वेगळे सांगायची काहीही आवश्यकता नाही. अजून एक नाव बघा. CH3 CH2O CH2 CH3. इकडे बघा. ऑक्सिजनच्या डावीकडे बघावे, ऑक्सिजनच्या उजवीकडे बघावे. दोन्हीकडे सारखे ग्रुप असतील तर डाय हे प्रिफिक्स घ्यावे. दोन्हीकडे सेम आहेत ना, मग आधी घ्या डाय, मग त्याचं नाव लिहा. CH3 CH2 मध्ये इथिल, डाय इथिल आणि सगळ्या शेवटी लिहा इथर. नाव झालं डाय इथिल इथर. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी ह्या सगळ्या कंपाऊंडला कॉमन नाव लिहिता येतं. आणखीन काही उदाहरण आपण घेऊ. बघा आता. CH3O CH2 CH3. आता हा ऑक्सिजन आहे. इकडे कोण आहे? मिथिल. इकडे कोण आहे? इथिल. वेगळे आहे. पण तुम्हाला माहित आहे मिथिलमध्ये M आहे, इथिलमध्ये E आहे. मग अल्फाबेटिकली आधी कुठला शब्द येईल? E येईल. म्हणजे इथिल नाव अगोदर येईल म्हणून इथिल मिथिल शेवटी इथर. अल्फाबेटिकली क्रम लिहा. इथिल आधी, मग मिथिल आणि सगळ्यात शेवटी काय येईल? इथर. समजलं? बघा नेक्स्ट बघा. CH3O CH CH3 CH3. आता याचं नाव लिहायचं आहे. एक महत्त्वाचं वाक्य सांगतो. 3 शब्द असे आहेत, 3 प्रिफिक्स असे आहेत ज्यांच्यामधलं पहिलं अक्षर अल्फाबेटिकल ऑर्डर ठरवताना घ्यायचं असते. कुठले कुठले 3 शब्द आहेत तुम्ही बघा बघा. पहिला आहे सायक्लो, दुसरा आहे निओ आणि तिसरा आहे आयसो. बरोबर का? हे 3 प्रिफिक्स असे आहेत, कळलं का, ज्याच्यामधला पहिला अक्षर आपण कन्सिडर करायचं, त्याचा विचार करायचा आपण अल्फाबेटिकली निवडत असताना. मग बाकीचे जे असतील म्हणजे बाकीचे एन आहे, निओ आहे, आयसो आहे, टर्शिरी आहे, सेकंडरी आहे, यांच्यामधलं पहिलं अक्षर या ठिकाणी वापरायचं नाही अल्फाबेटिकल ऑर्डर ठरवताना. समजते कसं? मी उदाहरण सांगतो, लक्षात येते. आता बघा हे उदाहरण घेतलं. आता याचं नाव मिथिल आहे. हे बघा इथे लिहू मिथिल. कळलं का? ह्याचं नाव आयसोप्रोपिल आहे. इथे लिहू मी आयसोप्रोपिल. नीट ऐका बरं का. आता तुम्हाला माहित पाहिजे हे दोन्ही वेगळे आहेत. आता हे दोन्ही वेगळे आहेत याचा अर्थ ह्या दोघांपैकी अल्फाबेटिकली अगोदर कुठला येतो? मग तुम्ही घ्या एम. ह्याच्याबद्दल आय घ्यायचं का पी घ्यायचं? लक्षात घ्या, जर आयसो प्रिफिक्स असेल, सायक्लो प्रिफिक्स असेल किंवा निओ प्रिफिक्स असेल, अशा वेळेस अल्किल ग्रुपमधलं पहिलं अक्षर बघायचं नाही, आयसोमधलं आय बघायचं, प्रोपिलमधलं पी बघायचं नाही. असे फक्त 3 प्रिफिक्स आहेत, सायक्लो, निओ आणि आयसो, ज्यांच्यामधला पहिला अक्षर आपण विचारात घ्यायचं अल्फाबेटिकल ऑर्डर ठरवताना. मग इथं आयसो प्रोपिल आहे, प्रोपिलमधला पी बघायचं नाही, आयसोमधला आय बघायचं. मग एम आधी का आय येते बघा, ABCDEFGHI, आय आधी येते म्हणून आयसोप्रोपिल आपण आधी लिहू आणि मग ह्याचं नाव होईल काय? आयसोप्रोपिल आणि मग मिथिल. कळलं का? आणि मग शेवटी इथर. एवढा एक वेगळा नियम आहे, तो पण त्या ठिकाणी लक्षात घ्या, तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. अतिशय सोपे एक्झाम्पल्स आहेत. अशी कितीही उदाहरणं त्या ठिकाणी आपल्याला घेता येतील. प्रत्येक उदाहरण तुमचं तुम्ही सविस्तरपणे लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला सर्वांना हे सगळे उदाहरणं लक्षात येतील. ओके बघा. CH3 CH CH3 O CH CH3 CH3. बघा हा ऑक्सिजन आहे, इकडे बी आयसोप्रोपिल आहे, इकडे बी आयसोप्रोपिल आहे, दोन्ही सेम आहे. सेम असल्यावर काय लिहायचं? आयसो. डाय लिहायचा, डाय आयसोप्रोपिल.
डाय आयसोप्रोपिल आणि शेवटी इथर असं ह्याला नाव देता येतं. कळालं का? असे कितीही उदाहरणं तुम्हाला घेता येतील. ओके, अजून काय एखादं उदाहरण? बरं, आता इकडे मिथिल आहे, इकडे फिनिल आहे. आधी कोणतं येईल? मिथिल येईल, अल्फाबेटिकली आधी. मग मिथिल, मग फिनिल आणि मग शेवटी इथर. मिथिल फिनिल इथर असं नाव येईल. आणि ह्याचं फेमस नाव आहे ॲनिसोल. स्पेशल नाव आहे याचं. ॲनिसोल हे स्पेशल नाव आहे. अजून एक बघा, हे बघा, इकडे इथिल आहे, इकडे फिनिल आहे. मग आधी कुठला येईल? इथिल येईल. मग लिहिलं आपण इथिल, मग फिनिल आणि शेवटी इथर. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या इथरला कॉमन नाव देता येतं. कॉमन नाव कसं लिहायचं त्याच्याबद्दलचे काही उदाहरणं तुमच्यासमोर घेतलेली आहेत. आता आपण सुरुवात करूयात IUPAC नॉमेनक्लेचरला. IUPAC म्हणजे काय? इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. हे वाक्य लक्षात ठेवा. आता त्याचं नाव कसं लिहायचं काय त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती या ठिकाणी आपण घेऊया. ओके, लिहून घ्या. आता या ठिकाणी आपण IUPACला सुरुवात करू. IUPAC नॉमेनक्लेचर. प्रत्येक नाव हे अतिशय सोपं आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं बरं का आपल्याला. फार सोप्या सिस्टीमचं आहे. इथरला कसं नाव लिहितात त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेत आहोत. आणि आता जे नॉमेनक्लेचर आपण घेत आहोत त्याचं नाव आहे IUPAC नॉमेनक्लेचर. कसलं नॉमेनक्लेचर? IUPAC नॉमेनक्लेचर. ओके, IUPAC नॉमेनक्लेचर कसलं? ओके, आता नाव लिहायचं आपल्याला. मी फक्त नियम सांगतो, ऐका बरं का व्यवस्थित. तुम्हाला नियम कळाला की उदाहरणं सगळे कळाले. नियम लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. नियम तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट समजला, त्याच्याबद्दल वेगळं काय सांगायची आवश्यकता नाही आहे. म्हणून नियम लक्षात घ्या. उदाहरणं जास्त घ्यायची गरज नाही, थोडेच उदाहरणं घेतो, परंतु प्रत्येक उदाहरण परफेक्ट आणि व्यवस्थित सांगतो समजावून, म्हणजे लक्षात येईल. ओके, बघा आता ROR. ठीक आहे. मग तुम्हाला माहित आहे बा ROR आहे. ओके, आता या ठिकाणी ऑक्सिजन आहे. समजा हे दोन्ही सारखे असतील, हे दोन्ही सारखे असतील तर काय टेन्शन नाही. परंतु हे दोन्ही अल्किल ग्रुप जर वेगळे असतील तर जो अल्किल ग्रुप लहान आहे त्याच्यासोबत समजा हा लहान आहे, ह्याला O द्यायचं. दोन्ही सेम आहे का फरक पडणार नाही. एकाला द्या, एक असू द्या, चल ते कोणाला द्या एकाला. पण हे दोन वेगळे असतील तर जो लहान आहे त्याला O द्यायचं, लक्षात घ्या. आणि जो लहान असतो तो अल्कॉक्सी असतो, त्याचं नाव आधी लिहायचं अल्कॉक्सी. आणि मग लिहायचं पुढे अल्केन. हे R आणि O म्हणजे अल्कॉक्सी आणि R म्हणजे अल्केन. कळलं का? R म्हणजे मुदा कार्बन आणि कार्बनच्या संख्येनुसार अल्केनचं नाव लिहा. जो लहान असेल त्याला द्या बिस्किट. हे बिस्किट समजा ऑक्सिजन गोल बिस्किट आहे. जो लहान असेल त्याला बिस्किट द्या, तो अल्कॉक्सी होईल. जो मोठा आहे तो अल्केन होईल. आणि एका वाक्यात तुम्हाला सांगतो बाबांनो, इथरचं IUPAC नाव काय होतं? अल्कॉक्सी अल्केन. अल्कॉक्सी अल्केन हे इथरचं IUPAC नाव आहे. इथरचं IUPAC नाव अल्कॉक्सी अल्केन. अरे बोला 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 बोला, अल्कॉक्सी अल्केन. अरे बोला 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 बोला, अल्कॉक्सी अल्केन. विसरायचं नाही, लक्षात ठेवायचं. आता एक उदाहरण आपण घेऊ, वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स घेऊ आपल्याला कळण्यासाठी. ओके, पहा. आता बघा CH3O CH3. आता इथं काय दोन्ही सेम आहेत का फरक नाही. आपण काय करू, एकाला O देऊ, कुठल्याही एकाला द्या. चला, ज्याच्यासोबत O आहे त्याला म्हणा अल्कॉक्सी, ह्याला म्हणा मिथॉक्सी. हा का लिहिलं मिथॉक्सी आहे का? कार्बन एक आहे. आता एक कार्बनचा अल्केन. तुम्हाला माहिती आहे अल्केनची नावं मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, आनोनेन, डेकेन, अनडेकेन, डोडेकेन, ट्रायडेकेन, टेट्राडेकेन, पेंटाडेकेन. हे अल्केनची नाव आहेत ना. एक कार्बनचा मिथेन, 2 कार्बनचा इथेन, 3 कार्बनचा प्रोपेन. हे तुम्हाला माहित आहे ना. मग आता कार्बन किती आहे? 1. मग 1 कार्बनचा मिथेन, नाव झालं मिथॉक्सी मिथेन. नाव काय झालं? मिथॉक्सी मिथेन. अजून एक उदाहरण बघा, CH3 CH2O CH2 CH3. आता दोन्ही सेम आहेत.
एकासोबत घ्या O, कुठलाही एक घ्या. आता हा झाला 2 कार्बनचा इथॉक्सी. हा काय झाला इथॉक्सी. चला कार्बन किती आहेत 1 2 2 कार्बनचा अल्केन इथेन. नाव झालं इथॉक्सी इथेन. इथॉक्सी इथेन. फार सोपं आहे. आणि वेगळे असतील तर जो लहान असेल त्याला बिस्किट द्या. म्हणजे ऑक्सिजन कुणाला द्या, जो लहान आहे त्याला द्यायचा आहे. कसं हो का बघा. आता उदाहरण, नेक्स्ट उदाहरण बघा. हे असं लिहिलं. आता हा लहान आहे, ह्याला द्या बिस्किट आहे का. म्हणजे हा मिथॉक्सी आणि हा अल्केन झाला. आता हा मिथॉक्सी होईल आहे का. आणि मग कार्बन मोजा किती आहे त्याच्यामध्ये 1 2 2 कार्बनचा अल्केन इथेन. नाव काय होईल मिथॉक्सी इथेन. संपलं. CH3O CH2 CH2 CH3. आता हा लहान आहे. लहान आहे म्हणजे हा अल्कॉक्सी झाला. आता कार्बन 3 असतील. जर एका बाजूला कार्बनची संख्या 3 किंवा 3 पेक्षा जास्त असेल तर नंबरिंग द्या. ह्या अल्कॉक्सी ग्रुपला सबस्टिट्यूएंट समजा. हा जो अल्कॉक्सी ग्रुप आहे ना ह्याला सबस्टिट्यूएंट समजा. लक्षात घ्या, घोळ करू नका. मग आता हे सबस्टिट्यूएंट इकडून पडते 1 2 3. 1 नंबरला मिथॉक्सी आहे म्हणून 1 मिथॉक्सी प्रोपेन. 1 मिथॉक्सी प्रोपेन. हे अशा प्रकारचं नाव आहे. आणि अशी कितीही उदाहरणं आपल्याला घेता येतील. आता बघा इकडे कार्बन 3 आहे, तिथं 2 आहे. हा लहान आहे. जो लहान आहे त्याला अल्कॉक्सी म्हणा. आता कार्बन 3 आहेत, नंबरिंग द्यायचा आहे. आणि नंबरिंग दिल्यानंतर हा जो ग्रुप आहे लहान तो कोण असतो सबस्टिट्यूएंट असतो. म्हणून हा सबस्टिट्यूएंट आहे. नंबरिंग द्या 1 2 3. 2 ला जोडला आहे इथॉक्सी म्हणून नाव काय 2 इथॉक्सी. 2 इथॉक्सी मला कार्बन 1 2 3 म्हणजे काय प्रोपेन. 2 इथॉक्सी प्रोपेन असं ह्याचं या ठिकाणी नाव तयार होईल. असे किती उदाहरणं आपण घेऊ शकतो. ओके बघा आणखीन काही उदाहरण आपण घेऊ. हे अशा प्रकारे. आता हा लहान आहे. जो लहान आहे तो अल्कॉक्सी झाला आहे का. आणि कार्बनची संख्या इथं 3 आहे म्हणजे या ठिकाणी नंबरिंग द्या. ही चेन आपली 1 2 3 ही चेन झाली आपली नंबरिंग झाली. आता हा सबस्टिट्यूएंट समजा. अल्कॉक्सी ग्रुपला सबस्टिट्यूएंट समजा बरं का. 2 नंबरला काय मिथॉक्सी आहे काही 2 मिथॉक्सी. आणि 2 नंबरला मिथिल आहे 2 मिथिल. 2 मिथॉक्सी 2 मिथिल. आणि कार्बन मोजा 1 2 3 म्हणजे प्रोपेन. म्हणजे प्रोपेन. ठीक आहे बघा नेक्स्ट. समजा असं आहे. आता लहान कोण आहे CH3. मग मिथॉक्सी बेंझिन बनायला डायरेक्ट मिथॉक्सी बेंझिन बना. ठीक आहे. हे अशा प्रकारचं नाव लिहायचं. हा O हा CH2 हा CH3. हा लहान आहे ह्याला म्हणा अल्कॉक्सी. हे बेंझिन म्हणा ह्याला काय मग इथॉक्सी बेंझिन. इथॉक्सी बेंझिन. ठीक आहे. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कंपाऊंड्सला आपल्याला नाव लिहिता येतं. हे सगळे कंपाऊंड जे आहेत हा प्रत्येक कंपाऊंड या ठिकाणी आपण थोडक्यात लक्षात ठेवायचं आहे. ज्याच्यामुळं प्रत्येकाचं नाव या ठिकाणी आपल्याला समजून घेता येते. ओके हे बघा आता कसं होतंय CH2 CH2 CH3 आहे का. आता हे लहान आहे म्हणजे प्रोपॉक्सी. आणि कार्बन 3 आहे नंबरिंग द्या 1 2 3. लक्षात हे मोठा आहे बघा इकडचा म्हणून कितवा 1 नंबरचा कार्बन जोडला आहे म्हणून ह्याला म्हणतं 1 प्रोपॉक्सी बेंझिन. का म्हणा 1 प्रोपॉक्सी बेंझिन. हे जरा वेगळं आहे बरं का लक्षात ठेवा. अशी किती उदाहरणं आपल्याला घेता येतील. समजा असं आहे हां इथॉक्सी है ना. इथॉक्सी सायक्लोपेंटेन. इथॉक्सी सायक्लोपेंटेन. बघा अजून इथं CH3 इथं CH3 आणि या ठिकाणी आपण लिहूयात O CH3. इथं जास्त ब्रँचिंग आहे. इथून स्टार्ट करा 1 2 3 आहे का. 3 ला मिथॉक्सी आहे किंवा आपण इथॉक्सी घेऊ आपण आहे का. 3 इथॉक्सी
1,1 डायमिथिल 1,1 डायमिथिल सायक्लोपेंटेन ओके. आणि या ठिकाणी लक्षात घ्या, ही जी रिंग आहे ना, रिंग म्हणजे सायक्लोपेंटेन 5 असेल तर 6 असेल तर सायक्लोहेक्झेन याप्रमाणे द्यायचं, ह्याप्रमाणे द्यायचं. तर अशा प्रकारचं इथरचं हे संपूर्ण नॉमेनक्लेचर, कॉमन नेम सिस्टीम पण घेतली आणि IUPAC नेम सिस्टीम पण घेतली. अतिशय सोपा भाग आहे, थोडक्यात तुम्ही लक्षात घ्या. बाकीची माहिती आपण घेऊयात, परंतु ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा व्यवस्थित समजून घ्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.